सर्व मित्रमैत्रिणींना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्री ही फक्त एक सण नाही, तर आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची रात्र मानली जाते. पृथ्वीवर आध्यात्मिक ऊर्जा आपल्या शिगेला पोहोचते. मन, शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्याची उत्तम संधी मिळते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की या रात्री केलेली पूजा हजारो जन्माच्या पापांना शांत करते आणि जो व्यक्ती महाशिवरात्रीची कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातील दुःख स्वतः शिवांच्या चरणी समर्पित होतात. प्रिय मित्रांनो, कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही कथा आहे त्या काळातील जेव्हा धर्तीवर धर्माची ज्योत कधी मंदावत असे तर कधी प्रखर होत असे, जेव्हा माणसाचे हृदय पीडेने भरून जाई आणि त्याला कुठेही आधार मिळत नसे. ही गाथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्या भक्तीला जगाने ठोकर मारली, पण महादेवाने त्याला आपल्या हृदयाशी जपले. हाय रे दुर्भाग्य, तो दिवस ज्याची सगळा संसार हर्षोल्लासाने साजरा करत होता. मंदिरात घंटाचा नाद घुमत होता. धूप, दीप आणि नैवेद्याच्या सुगंधाने वातावरण पवित्र झाले होते. त्याच दिवशी दीनबंधू नावाचा एक मनुष्य आपल्या जीवनातील सर्वात गाढ अंधारात बुडाला होता. महाशिवरात्रीचा पावन सण, पण दीनबंधूसाठी हा सण नव्हता. त्याच्या तुटलेल्या हृदयावर आणखी एक जखम होती. तो दीन होता, अनाथ होता आणि अत्यंत गरीब होता. त्याच्याकडे न फुले होती, न दूध, न बेलपत्र, न धतुरा. त्याच्याकडे होती फक्त एक थरथरत्या आत्म्याची, एक फाटलेले हृदय आणि डोळ्यात उमटलेल्या खऱ्या अश्रूंचा अथांग सागर. त्याचे नाव दीनबंधू होते, पण त्याला ना बंधू होता ना सहारा. गावाबाहेर एक जीर्ण झोपडीत तो एकटा राहत असे, जी कदाचित वादळांपासून त्याला वाचवू शकत नव्हती. भूक ही त्याची नेहमीची साथीदार होती आणि अपमान हे त्याच्या जीवनाचे दुसरे नाव. गावात जेव्हा कोणताही सण येईल, लोक त्याला अधिकच धिक्कारत. अरे, हा अपशकुनी कुठून आला? कोणी ओरडत असे. हट हट, या काळ्या चेहऱ्याने दिवस बिगडे. कोणी दुकानदार त्याला जवळ येऊ देईना. त्याच्या शरीरावर मळकट, फाटके जुने कपडे होते, जे त्याच्या देहाला ढाकण्यासाठीही अपुरे पडत. केस बिखरलेले, डोळे खोल गेलेले आणि चेहरा भूक व पिढेने आकसलेला. एकदा गावाच्या मुखियाच्या घरी लग्न होते. दीनबंधूने विचार केला, कदाचित आज त्याला एक खास मिळेल. हिम्मत करून तो त्या घराच्या अंगणाबाहेर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आशेची एक हलकीशी किरण होती. पण मुखियाच्या मुलाने त्याला पाहताच एक दांडा उचलला आणि जोरात ओरडला, पड इथून मनहूस, तुझ्यामुळे आमचे शुभ कार्य बिघडेल. हट जा, नाहीतर हाडे पाडून टाकतो. दांड्याची मार त्याच्या दुबळ्या पातळ शरीरावर पडली आणि तो वेदनेने कणत लटपटत तिथून दूर पडाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू नव्हते, तर रक्ताचे थेंब पडत होते. त्या दिवशी त्याने विचार केला, काय माझा जन्म फक्त मार खाण्यासाठी आणि धिक्कारले जाण्यासाठी झाला आहे का? या संसारात कोणीही मला आपले म्हणणारे नाही का? दुसऱ्या एका प्रसंगी तो खूप भुकेला होता. एका मंदिराजवळ प्रसाद वाटला जात होता. त्याने विचार केला, महादेवाच्या दारी तर कोणी भुकेला राहत नाही. तो हळूहळू मंदिराच्या पायऱ्या चढू लागला. जसाच तो प्रसादाच्या पात्राजवळ पोचला, एक पंडितजींनी त्याला पाहिले आणि क्रोधित होऊन म्हणाले, खबरदार, तू इथे कसा आलास? तू नीच जातीचा आहेस, अपवित्र आहेस. माझा प्रसाद भ्रष्ट करू नकोस. आणि त्यांनी एक लाठी उचलली. भग जा, नाहीतर मार मारून तुझा कचरा करतो. दीनबंधूच्या डोळ्यात पुन्हा अपमानाचे अश्रू तरळले. त्यांचे हृदय कळवळून गेले. महादेव, तुझ्या दरबारातही माझ्यासाठी जागा नाही का? माझी भूक, माझी पीडा, माझी भक्ती सगळी व्यर्थ आहे का? तो प्रसाद न घेता डोके खाली घालून त्या पवित्र स्थानातूनही हाकलला गेला. त्याच्या मनात हजारो प्रश्न उमटले, ज्यांना उत्तर नव्हते. त्यांचे मन एक तुटलेले काचेचे होते, ज्यात दररोज अपमान आणि उपेक्षेच्या ठोकरांनी आणखी दरार पडत होत्या. त्याचे भाग्य त्याला प्रत्येक ठिकाणी ठुकरावत होते. काम मागायला गेला तर लोक त्याला आळशी, चोर, नीच म्हणून हाकलत. कधी कधी तर
कारण नसताना मारत, फक्त यासाठी की तो गरीब होता, एकटा होता आणि त्याचा विचार करणारा कोणी नव्हता. तो अनेकदा रात्रीच्या अंधारात आपल्या झोपडीबाहेर बसून रडत असे, हे महादेव, तुने मला का निर्माण केले? हे जीवन का दिले, ज्यात फक्त पीडा आणि अपमान आहे? माझा काही अपराध आहे का? मी तुझ्याकडून इतकेही मागू शकत नाही का की एक क्षणासाठी हे दुःख थांबे? त्याचे अश्रू, त्याच्या आहा, त्याच्या ओरडणे, सगळे त्या निर्जन रात्रीच्या हवेत विलीन होत. कोणी ऐकणारा नव्हता. आणि आज महाशिवरात्री होती. गावातील मंदिरातून भजन कीर्तनाचा नाद येत होता. लोक नवे कपडे घालून, हातात पूजेचे थाळ घेऊन मंदिराकडे जात होते. दिनबंधू आपल्या जीर्ण झोपडीतून बसला होता. बाहेर चमकणाऱ्या दिव्यांचा आणि मंत्रोच्चारांचा आवाज ऐकत होता. त्याच्या हृदयात एक विचित्र कसक उमटत होती. सगळ्यांकडे काहीतरी अर्पण करण्यासाठी आहे. फुले, दूध, फळे. माझ्याकडे काय आहे? माझे हे तुटलेले मनच माझे सर्व काही आहे. त्याच्या मनात एक विचार आला, आज महादेवाचा महापर्व आहे. आज तरी ते आपल्या दारातून धिक्कारतील का? नाही, आज मी जाईन. काहीही झाले तरी मी माझ्या महादेवासमोर जाऊन माझी व्यथा सांगे. त्याने आपले फाटके जुने कपडे कसले जे आधीच तारतार झाले होते. पाय लरखरत होते, पोटात भुकेची आग जळत होती, पण हृदयात एक विचित्र शक्ती उमटत होती. शिवाच्या प्रती अन्य भक्तीची शक्ती. तो हळूहळू कापत्या पावलांनी गावातील मुख्य शिवालयाकडे निघाला. रस्त्यात अनेकांनी त्याला पाहिले. कोणी तोंड फिरवले, कोणी भाग इथून म्हणून ओरडले, पण दिनबंधूंनी कोणाकडे पाहिले नाही. त्याच्या डोळ्यात फक्त मंदिराचे शिवशिखर होते. कसेबसे तो मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पोहोचला. आत उत्सवाचे वातावरण होते. भक्तांची गर्दी होती. कोणी दूध अभिषेक करत होते, कोणी जल, कोणी बेलपत्र. पंडितजी उंच स्वरात मंत्रोच्चार करत होते. दिनबंधू एका कोपऱ्यात गर्दीपासून दूर शिवलिंगासमोर घुटणं घालून बसला. तो इतका थकलेला होता, इतका तुटलेला होता की त्याच्याकडे काही बोलण्याची शक्तीच नव्हती. त्याच्याकडे न फुले होती, न दूध, फक्त तुटलेले मन आणि खरे अश्रू. त्याचे डोळे शिवलिंगावर चिडले होते. हळूहळू त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली. प्रथम हळू, नंतर तीव्र. ते अश्रू गालांवरून दाढीत आणि मग मातकटावर पडू लागले. तो सिसकू लागला. त्याच्या सिसक्या हळूहळू रुदनात बदलल्या. तो फुटून फुटून रडू लागला. आपली सारी पीडा, सारा अपमान, सारे दुःख त्या अश्रूंमध्ये विरघळून शिवलिंगाच्या चरणी अर्पण करत होता. त्याचे ओठ काही बोलत नव्हते, पण हृदय चित्कार करत होते. हे माझ्या महादेव, हे माझ्या नाथा, तू जाणतोस माझ्याकडे काही नाही. आज हे अश्रूच माझा अभिषेक आहे. हे तुटलेले मनच माझे बेलपत्र आहे. ही करुणा माझे पुष्प आहे. स्वीकार कर माझा प्रभू. माझ्या या अभागी आत्म्याला स्वीकार कर. तो निसंकोच, निर्भय आपली सारी वेदना त्या पवित्र शिवलिंगासमोर ओतत होता. त्याचे शरीर थरथरत होते, हृदय फाटत होते. त्या क्षणी त्याला संसाराची काही सूद नव्हती, फक्त महादेव आणि त्याची अनकळी पीडा. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, ज्यांना जगाने कधी एक थेंबही महत्व दिले नव्हते, आज शिवलिंगाला अभिषेक करत होते. त्याची प्रत्येक सिसकी, प्रत्येक आह महादेवाला बोलावत होती. त्या क्षणी कैलाशवर श्वेत हिमाच्छादित शिखरावर माता पार्वती आणि भगवान शिव विराजमान होते. शिव ध्यानात लीन होते आणि माता पार्वती आपल्या प्रिय स्वामीची सेवा करत होत्या. पृथ्वीवर महाशिवरात्रीचा महापर्व चालू होता आणि कैलाशावरून सर्व काही स्पष्ट दिसत होते. माता पार्वतींनी पाहिले की पृथ्वीवर मंदिरात भक्तगण धुमधडाक्याने पूजा करत आहे. त्या प्रसन्न झाल्या. तेव्हा त्यांची दृष्टी एका छोट्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेल्या प्राण्यांवर पडली. एक अत्यंत दुर्बल, जीर्ण देह जो फुटफुटून रडत होता. हे महादेव! माता पार्वतीचे कोमल हृदय विचलित झाले. हा कोण आहे? हा प्राणी इतका पीडा का भोगतोय? ही करुण पुकार माझ्या हृदयालाही विदीर्ण करते. भगवान शिवांनी हळूच डोळे उघडले. त्यांची दृष्टी त्या दीनहीन भक्तावर पडली. त्यांनी एक क्षण आपल्या मुखावर हलकीशी मुस्कान धारण केली, जसे ते आधीच सर्व जाणत होते. माता पार्वतींनी पाहिले की त्या भक्ताकडे ना सामग्री आहे, ना पुष्प, ना जल.
तो फक्त अश्रू वाहत होता. नाथ हा कसा भक्त आहे याच्याकडे काही नाही, तरीही याच्या भक्तीत अशी आग आहे की माझे रोम रोम जळत आहे. याच्या अश्रूमध्ये इतकी पीडा आहे की माझे हृदय पिघळत आहे. हे स्वामी, हे उचित आहे का की तुमचा इतका सच्चा भक्त इतकी वेदना सहन करतो? लोकांनी याला प्रत्येक ठिकाणाहून धुतकारले, दाटून हाकलले. याच्या प्रत्येक आहात इतकी लगन आहे, मी याला या अवस्थेत पाहू शकत नाही. माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत. प्रभू, कृपा करा. माझ्या स्वामी, याला दर्शन द्या. याला आपल्या शरणात घ्या. माता पार्वतीचा स्वर करुणेने भिजला होता. त्यांच्या डोळ्यातही अश्रू झळकले. महादेवांनी मातेकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर असीम प्रेम आणि शांती होती. देवी, तुम्ही तर जगन्माता आहात. तुमच्या करुणेने हा सारा संसार चालतो. तुम्ही बरोबर म्हणालात, याच्या भक्तीत काही कमी नाही. संसार याला ओळखू शकला नाही, पण माझ्या दृष्टीत काहीही अदृश्य नाही. याच्या प्रत्येक जखम, प्रत्येक अपमान, प्रत्येक अश्रू माझ्या हृदयावर लागला आहे. भगवान शिवांनी एक गहिरा श्वास घेतला. याचे हृदय शुद्ध सोन्याचे आहे. ज्याने इतक्या ठोकरा खाल्ल्या तरी माझ्यावर विश्वास सोडला नाही. हेच सच्ची भक्ती आहे पार्वती, जी विपरीत परिस्थितीतही अटल राहते. चला, या भक्ताला दर्शन द्यायचे आहे. याचा वेळ आला आहे. कैलासच्या हिमशिखरावरून भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीकडे प्रस्थान केले. त्यांच्या उपस्थितीने वातावरणात अद्भुत ऊर्जा संचारली. मंदिरात जिथे दीनबंधू रडत होता तिथे एक क्षण सन्नाटा पसरला. दिव्यांच्या ज्योती अधिक प्रज्वलित झाल्या आणि हवेत एक अनुपम सुगंध पसरला, जो फुलांचा नव्हता तर दिव्यतेचा. दीनबंधू, जो अजूनही अश्रूमध्ये बुडाला होता, त्याने जाणवले की त्याच्या आजूबाजूला अद्भुत शीतलता आणि शांती पसरली आहे. त्याचे हृदय मंद पडले आणि त्याने हळूच डोळे उघडले. त्याने पाहिले की शिवलिंग जिथे होते तिथे अलौकिक प्रकाश पसरला आहे. त्या प्रकाशाच्या मध्यात त्याने 2 दिव्य आकृती पाहिल्या. एक शंखासारख्या गौरवर्ण, त्रिशूलधारी, जटाजुटात गंगा धारण केलेले, चंद्रकडेने सुशोभित, नीलकंठ, मृगछाला धारण केलेले योगेश्वर भगवान शिव आणि त्यांच्या वामभागी सौंदर्य आणि करुणेची प्रतिमूर्ती, आभूषणांनी सज्ज, कमळासारखे नेत्र असलेली साक्षात आदिशक्ती माता पार्वती. त्यांच्या मुखमंडावर दिव्य तेज होते. त्यांच्या हसण्यांमध्ये ब्रह्मांडाचा सार समाविष्ट होता. दीनबंधूच्या डोळ्यांनी हे अद्भुत दृश्य पाहून प्रथम अविश्वास झाला. हे स्वप्न आहे का? भूक आणि पीडेने माझे मन भ्रामित झाले का? त्याने डोळे चोळले, पण त्या दिव्य रूप जसेच्या तसे उभे होते. त्याच्या हृदयाच्या धडधडी वेगावान झाल्या. त्याच्या संपूर्ण शरीरात अद्भुत ऊर्जा संचारली. जसे वर्षाचा थकवा, पीडा आणि अपमान एका क्षणात धुतले गेले. त्याने पाहिले की भगवान शिवांच्या नेत्रात त्याच्यासाठी असीम करुणा होती आणि माता पार्वतीच्या डोळ्यात ममतेची अद्भुत धारा वाहत होती. तो थरथरला. त्याचे ओठ उघडले, पण एक शब्दही निघाला नाही. तो घुटणं घालून होता आणि हळूहळू जमिनीवर पडला. दंडवत प्रणाम करण्यासाठी त्याच्या डोळ्यातून आता अश्रू नव्हते, तर आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते. त्याच्या जीवनात पहिल्यांदाच कोणीतरी त्याला सन्मान दिला होता. कोणीतरी त्याची पीडा समजली होती. त्याचे आराध्य स्वतः त्याच्या समोर उभे होते. भगवान शिवांनी एका हाताने आशीर्वादाची मुद्रा बनवली आणि त्यांची गंभीर शांत वाणी वातावरणात घुमली, जी दीनबंधूच्या हृदयाला आतून स्पर्श करून गेली. उठ माझा भक्त दीनबंधू, तुझ्या भक्तीने आज कैलाशालाही हलवले आहे. तुझ्या अश्रूंमध्ये जी शुद्धता आहे, जी सत्यता आहे, ती संसाराच्या कोणत्याही चढाव्यापेक्षा अधिक मूल्यवान आहे. संसाराने तुला दुपकारले, अपमानित केले, पण तू माझ्यावर विश्वास सोडला नाही. तुझी अटल श्रद्धा हीच अटूट प्रेम माझी सर्वात प्रिय पूजा आहे. माता पार्वतीनेही आपल्या मृदू वाणीने म्हटले, पुत्रा, तुझ्या पीडेने माझे हृदय विदीर्ण केले होते. तुझ्या प्रत्येक अश्रूत मी स्वतःला पाहिले आहे. आजपासून तुझे सारे दुःख समाप्त होतात. तुझ्या भक्तीच्या बळावर तुला ते सर्व मिळेल जे तू कधी स्वप्नातही विचारले नव्हते. दीनबंधूने हळूहळू डोके वर केले. त्याच्या डोळ्यात अजूनही अविश्वास आणि आनंदाचे मिश्रण होते.
त्याने पाहिले की त्याच्या पायाजवळ जिथे तो लेटला होता तिथे अद्भुत प्रकाश पसरला आहे आणि त्याच्या शरीराचा सारा थकवा, सारी दुर्बलता लुप्त होत आहे. त्याचे फाटलेले हृदय आता जोडले गेले होते. सारे दुःख, सारे घाव भगवानांच्या एका वचनाने भरले गेले होते. त्याच्या मुखातून फक्त एक शब्द निघाला, महादेव, आणि तो पुन्हा त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. भगवान शिवांनी त्याच्या मस्तकावर वरद हस्त ठेवला. दीनबंधू, तुझ्या शुद्ध भक्तीने तुला ते ज्ञान दिले आहे जे मोठ्या मोठ्या तपस्व्यांना दुर्लभ आहे. तू आजपासून फक्त दीनबंधू नाही तर ज्ञानबंधू म्हणून ओळखला जाशील. तुझ्या वाणीत सत्य असेल, तुझ्या हृदयात प्रेम असेल आणि तुझे जीवन संसारासाठी मार्गदर्शक बनेल. तुझ्या दरिद्रतेचा अंत होतो, पण हे विसरू नकोस की सच्ची संपत्ती ज्ञान आणि भक्तीच आहे. जसाच महादेव आणि पार्वतींनी हे वरदान दिले, दीनबंधूच्या शरीरात अद्भुत परिवर्तन झाले. त्याचे मळकट फाटे कपडे स्वतः शुद्ध आणि स्वच्छ झाले. त्याचे दुर्बल जीर्ण शरीर आता तेज आणि कांतीने चमकू लागले. त्याच्या डोळ्यात नवीन चमक होती, मुखावर अद्भुत शांती. तो उभा राहिला. त्याच्या आजूबाजूला उभे असलेले इतर भक्त जे या अद्भुत दृश्याचे साक्षीदार झाले ते स्तब्ध झाले. तोच दीनहीन ज्याला ते दररोज दुःखारत आज साक्षात महादेव आणि माता पार्वती समोर दिव्य रूपात उभा होता. ते सर्व आश्चर्यचकित आणि भयभीत झाले. अनेकांनी आपल्या चुकीच्या प्रायश्चित करण्यासाठी त्याच्या चरणी पडण्याचा प्रयत्न केला, पण दीनबंधूने त्यांना थांबवले. दीनबंधूंनी त्या लोकांकडे वळून पाहिले ज्यांनी त्याला तुच्छतेने पाहिले होते, दांड्याने हाकलले होते. त्याच्या डोळ्यात न क्रोध होता, न प्रतिशोध, फक्त असीम करुणा. त्याने हात जोडून म्हटले, माझ्या बंधूंनो, तुम्ही जे काही केले ते फक्त तुमच्या अज्ञानामुळे. मी तुम्हा सर्वांना क्षमा मागतो. जर माझ्या उपस्थितीमुळे तुम्हाला कधी कष्ट झाले असते. त्याच्या वाणी इतकी विनम्रता आणि इतकी दिव्यता होती की ऐकणारे मंत्रमुग्ध झाले. भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या भक्ताला आशीर्वाद देऊन हळूहळू त्या दिव्य प्रकाशात विलीन झाले. पण दीनबंधूचे जीवन कायमचे बदललेले गेले. तो आता न दीन होता, न अनाथ. त्याने ज्ञानबंधू या नावाने नवे जीवन सुरू केले. त्याने आपल्या जीवनात कधीही भौतिक सुख मागितले नव्हते, पण महादेवाने त्याला ते ज्ञान, ती आत्मिक शांती दिली जी संसाराच्या कोणत्याही दौलतीपेक्षा श्रेष्ठ होती. त्याच्या मुखातून निघणारी प्रत्येक गोष्ट सत्य ठरत असे. त्याच्या दर्शनाने लोकांचे कष्ट दूर होऊ लागले. तो जिथे जाई तिथे प्रेम आणि भक्तीचा प्रसार होई. लोक आता त्याला धिक्कारत नव्हते, तर त्याच्या चरणी शीश झुकावत. ही कथा आपल्याला शिकवते की सच्ची भक्ती कोणत्याही चढावाची मोहताज नसते. ती हृदयाच्या पवित्रतेत, अश्रूंच्या सत्यतेत आणि विपरीत परिस्थितीतही अटल विश्वासात वसते. आणि दीनबंधूची कथा युगानुयुगे भक्ती आणि करुणेचा मार्ग प्रशस्त करत राहिली. प्रिय मित्रांनो, याच्यासह महाशिवरात्रीची ही पावन व्रत कथा येथे पूर्ण होते. आम्ही सर्वजण माता भगवती आणि भगवान शिवांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांची दिव्य कृपा सदैव आपल्यावर राहो. तर प्रिय मित्रांनो, अशाच दिव्य आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव कमेंटमध्ये अवश्य लिहा. तर भेटूया आणखी नवीन कथेसह. धन्यवाद. हर हर महादेव.